माझं म्हणजे माझ्यावर बायकोने 498ची केस दाखल केलेली होती. माझ्याकडून तिला 25,000 रुपये पर मंथ मिळावं असा दावा केलेला होता. ते मला सांगतात की माझीच बायको 22 वर्ष संसाराला नव्हती म्हणे, 23वे वर्ष संसाराला लागली आणि समाजाच्या ह्या मुलगा नांदवत नाही म्हणून याची बदनामी करायची आणि आपण स्वखुशीनं त्या मुलासोबत कंटिन्यू फिरायचं. माझं म्हणजे माझ्यावर बायकोने 498ची केस दाखल केलेली होती. त्यानंतर तिने DV दाखल केला, त्यानंतर 125 दाखल केलं. DV आणि 498 हे दोन्ही प्रकरण खोटे ठरलेत. न्यायालयाने त्यांना पुरावे विचारले, त्यांनी पुरावे सादर नाही केले. त्यामुळे त्यांचे दोन्ही प्रकरणं खोटे ठरल्यामुळं त्या दोन्ही प्रकरणातून माझी निर्दोष सुटका झाली. नंतर 125 मध्ये तिला 3,000 रुपये पोटगी बांधण्यात आली. तथापि तिने त्यामध्ये जो आहे तर माझ्याकडून तिला 25,000 रुपये पर मंथ मिळावं असा दावा केलेला होता. त्यात तिनं दाखवलेलं होतं का बुवा हा एक मोठा कापसाचा व्यापारी आहे, हा बिझनेस करतोय, मोठी कमाई याची मोठी कमाई आहे, त्याच्यामुळं मला मंथली 25,000 देण्यात यावं. मी कोर्टाला विनंती केली का बुवा यांचं म्हणणं आहे का मी व्यापार करतोय किंवा कापसाचा व्यापार करतोय, तर यांनी ज्या मी शेतकऱ्याचे काही कापूस खरेदी केले असेल त्यांना पावत्या दिल्या जातात, त्यांनी त्या आणून न्यायालयात सादर कराव्या आणि हवी ती रक्कम त्यांनी घ्यावेत. त्या अनुषंगाने माननीय न्यायालयाने त्यांना सांगितलं होतं की बाबा तुम्ही जे आरोप लावलेत त्यांच्यावर त्या आरोपाच्या पावत्या वगैरे जे काय असेल त्यांच्या इन्कमचं ते आणून सादर करावं. न्यायालयाला मी सांगितलं की माझ्या नावावर फक्त 1 एकर क्षेत्र आहे जमिनीचं, मी सुशिक्षित बेरोजगार आहे. हालाकी माझं पत्नीपीडित पुरुषांवर PhD झालेलं आहे, परंतु सध्या सुशिक्षित बेरोजगारच म्हटलं जाईल. तर मग त्या अनुषंगाने शासनाने माननीय न्यायालयाने त्यांना 3,000 रुपये पोटगी लावली. आणि ज्यावेळेस DV आणि 498 दोन्ही प्रकरणं खोटे ठरल्याच्या नंतर मी त्यांच्यावर मानहानीचा अब्रू नुकसान भरपाईचा दावा दाखल केलेला आहे. तो आज रोजी माननीय न्यायालय जिल्हा इथे प्रलंबित आहे. आता तुमचं जे प्रकरण आहे किंवा तुम्हाला जो काही त्रास झाला याची सुरुवात काय होती, नेमका कारण काय होतं या सगळ्यांचं? आता आणि तुमचं लग्न हे अरेंज मॅरेज होतं की लव्ह मॅरेज मधनं झालेलं होतं? नाही, सामाजिक रूढी परंपरेनं समाजातच झालेलं होतं. हो, समाजाच्या रीतिरिवाजाप्रमाणे झालेलं होतं. आणि त्यात म्हणजे तिचं नांदण्याची इच्छा नव्हती, तुमच्यासोबत संसार करण्याची तिची माझ्यासोबत इच्छा नव्हती. ती म्हणजे ज्या वेळेस आमचं लग्न झालं तर लग्न झाल्याचे एक 8-10 दिवस ती माझ्याकडे नांदली. त्याच्यानंतर जो आहे ते तिचे वडील यायचे आणि तिला घेऊन जायचे. मग नंतर जो आहे तर ती तिकडे गेल्याच्या नंतर फोन करत नसे का बा मी यायचं किंवा मग तुम्ही घ्यायला येणार वगैरे वगैरे, अशा कोणत्याही तिचे प्रश्नार्थी चिन्ह आढळून येत नसे. तर मग आमच्या वडिलांनी जायचं आणि तिला नांदण्यासाठी घेऊन यायचं. हे प्रकरण असं जो आहे तर 9 वेळेस घडलं. आम्ही तिला नांदण्यासाठी आणलं का 7 ते 8 दिवसानंतर तिच्या वडिलांनी यायचं आणि तिला घेऊन जायचं. 2-3 महिने ती येतच नसे, मग आमच्या वडिलांनी जायचं तिला घेऊन यायचं. असं हे 9 वेळेस चालल्याच्या नंतर शेवटी मग त्यांनी जो आहे तर माझ्यावर 498 हे प्रकरण दाखल केलं आणि तिथून पुढे मग आरोप काय करण्यात आले तुमच्यावर? माझ्यावर म्हणजे आरोप नोकरी लागण्यासाठी याने 5 लाख रुपये मागणी केलेली आहे. त्याच्यानंतर याने घर बांधकामासाठी 2 लाख रुपये मागितलेले आहेत. अशा पद्धतीने तिने माझ्यावर आरोप केलेले आहेत. आता ठीक आहे, तुमच्यासोबत नांदण्याची त्यांची इच्छा नव्हती हे तुम्ही सांगत आहात. आता इकडे काही मंडळींचे आपण अनुभव ऐकले, त्यांचं म्हणणं आहे गुरुभाऊ किंवा समथिंग किंवा असे काही मॅटर. तर तसं तुमच्या आयुष्यात काय होतं का किंवा तसं त्यांच्या आयुष्यात काय होतं? तसं त्यांच्यासोबत होतं, फक्त त्यांनी ते जसं आता माझ्या काही बांधवांनी सांगितलं की गुरुभाऊ, पण त्यांनी तो गुरुभाऊ हा शब्द समोर आणला नाही. फक्त आमचे पाहुणे आहेत, फक्त तिथपर्यंतच त्यांनी तो शब्द मर्यादित ठेवला. परंतु समोर आलेलं होतं का बुवा तिची आईच स्वतः, मला नंतर कळालं लग्न झाल्याच्या नंतर, तिची आई 22 वर्ष लग्न झाल्याच्या नंतर विभक्त होती नवऱ्यापासून. नंतर 23व्या वर्षी ती पुन्हा त्या पतीकडे गेली. ज्यावेळेस सुरुवातीला आमचे वादविवाद व्हायला लागले त्यावेळेस मी सासऱ्यांना बोललो का बुवा असं झाल्याच्या नंतर हे चालणार नाही. ते मला सांगतात की माझीच बायको 22 वर्ष संसाराला नव्हती म्हणे, 23व्या वर्षी संसाराला लागली. मग ही ज्यावेळेस नांदायचं असेल त्यावेळेस ती पुढे संसार करील असा त्यांनी त्यावेळेस मला प्रश्नार्थी चिन्ह सर, आता तुम्ही सुशिक्षित आहात, तुम्ही योग्य पद्धतीने तुमचं शिक्षण घेतलंय. आता हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे की जर का तुम्हाला इच्छा नाहीये, तुम्हाला एखाद्या व्यक्तीबरोबर संसार करायचा नाहीये, तर मग ॲटलिस्ट त्याचं आयुष्य तरी बरबाद करू नका ना. म्हणजे की तुम्हाला नाही राहायचंय ना त्यासोबत, तर लग्नच करू नका ना. आणि तुमचं जे काही प्रेम असेल, अफेअर असेल किंवा एक्सटर्नल जे ज्याला म्हणतो आपण,
ऍटलिस्ट तुम्ही तिकडे सुखी राहा, दोघही मंडळी सुखी राहिले असतात. यामध्ये भरडला जातोय व्यक्ती, तर त्याबद्दल तुमचं मत काय? आणि तुम्ही जे काही सहन करत आहात त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? काय वेदना आहेत तुमच्या? हा प्रश्न असा आहे का बुवा त्यांचं प्रेम दुसऱ्या व्यक्तीवर असतंय, परंतु थोडक्यात तफावत अशी होते का बुवा समाजात दाखवायचंय म्हणून समाजाच्या एका मुलासोबत लग्न करायचं आणि जे रिलेशन आहे आधीच्या व्यक्तीसोबत आपलं ते व्यक्तीचं रिलेशन कंटिन्यू ठेवायचं आणि समाजाच्या ह्या मुलगा नांदवत नाही म्हणून याची बदनामी करायची आणि आपण स्वखुशीनं त्या मुलासोबत कंटिन्यू फिरायचं. तर आता तुम्ही या आश्रमामध्ये आहात किंवा या संघटनेचा एक भाग आहात किंवा एक सदस्य आहात, इकडे मॅक्झिमम हेच टॉपिक आहेत किंवा मॅक्झिमम हेच प्रकार आहेत. हो. जसं की तुम्ही जसं सांगितलं की काही अफेअर्स असतील किंवा गुरुभाऊ वगैरे समथिंग हे, तर या सगळ्या गोष्टींची सुरुवात मला वाटतं यापासूनच होते. काय मत आहे तुमचं? काय मोबाईलमध्ये म्हणजे मोबाईल एका अँगलनं जर विचार केला तर तो चांगलाही आहे आणि दुसऱ्या अँगलनं केला तर तो वाईट आहे. जशा नाण्याच्या दोन बाजू आहे, छापा आणि काटा. तर जे चांगलं आहे तो सोडून जे वाईट कृत्य आहे ते घेण्याचं प्रमाण जास्त आणि त्या अनुषंगाने जो आहे ते हे प्रमाण जास्त वाढलेलं आहे. बरोबर. म्हणजे आता ज्या पद्धतीनं सोशल मीडियाचा वापर होतो आणि जे काही फॅड आलेलं आहे, रील म्हणा किंवा ते कॅमेऱ्यासमोर नाचणं म्हणा किंवा हे, म्हणजे अक्षरशः 50-50, 60-60 वर्षांच्या महिला देखील यामध्ये हा. तर मग ठीक आहे, त्यांनी बनवावं, ते त्यांच्या आनंदासाठीच गोष्ट आहे. पण मग त्या सगळ्या प्रवाहातून त्या एका विशिष्ट व्यक्तीकडे जातात किंवा मग आपलं जे सुखी कुटुंब आहे ते उद्ध्वस्त करण्यासाठी त्या पहिलं पाऊल उचलतात. असं नाही का वाटत तुम्हाला? बरोबर आहे, कारणे ठरतायत. कारण ज्या वेळेस त्या रील्स बनवतात, रील्स बनवत असताना रील्सचे जे काही नियम असतात ते नियमाचं उल्लंघन करून त्या रील्स बनवत आहेत आणि मग ते उल्लंघन झाल्यामुळं काय व्हायला की समोरचे जे रील्स बघणारे लोक आहेत ते अट्रॅक्ट व्हायला लागले आणि अट्रॅक्ट झाल्यामुळं जो आहे हे जे नको घडणारे प्रमाण हे जास्त वाढायला लागले. सोशल मीडियाचा दुरुपयोग अशा पद्धतीने होतोय आपण स्पष्टपणे सांगू शकतो लोकांना, नाही का? हो. बरं, आता तुमच्या ज्या केसेस आहेत किंवा तुमच्यावरती जे आरोप करण्यात आलेले आहेत ते कुठपर्यंत आलेले आहेत आणि अजून किती काळ ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सहन कराव्या लागणार आहेत? किती काळ सहन करावं लागेल हे नाही सांगू शकत, परंतु जे मागं घडलेलं आहे ते सांगू शकतो. भयंकर. हो. बरं, मग आता पुनर्विवाहाचा किंवा दुसऱ्या लग्नाचा किंवा घटस्फोट झाल्यानंतर दुसरं आपला एक संसार व्हावा असं नाही का वाटत तुम्हाला? काय नाही, कारण आता काय झालंय की पहिल्या याच्यातच जर एवढं भरडलं गेलंय तर दुसरी व्यक्ती कशी मिळणार याचा विचारच करू शकत नाही, हिंमत होत नाही. आधीच्या तुमच्या लग्नापासून तुमचे काही अपत्य, काही मुलं बाळ? एक मुलगा आहे, त्याचंही DNA प्रकरण सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. त्यांनी त्यात ॲडव्होकेट लावलेत, परंतु सध्या रिपोर्टसाठी ते सादर होत नाही. काय सांगाल बरं, एक संदेश काय द्याल जे तुमच्यासारखे असंख्य बांधव जे की कुठं जोडले गेलेले नाही आहेत, ते त्रास सहन करतात आणि वैयक्तिकरित्या राहतात? आता सरांनी काही एक्झाम्पल दिलं की ह्या कड्यावरनं कित्येक लोकांनी आत्महत्या केल्यात आणि कित्येक केसेस या दाखल झाल्यात. तर शेवटी देहत्यागणं किंवा आत्महत्या करणं हा काही सोल्युशन नाहीये. याकडे तुम्ही कसं बघता आणि काय सांगाल अशा व्यक्तींना? अशा व्यक्तींना एकच सांगू शकतो की बुवा जे आपल्या समोर घडतंय, ज्यावेळेस आपल्या सहवासात आपण जातोय त्यावेळेस आपल्यासारखे किती लोक आहेत आणि आपण ज्यावेळेस त्यांच्या समोर जो आहे तर गेल्याच्या नंतर त्यांचे जे दुःख आहे ते दुःख आपल्यापेक्षा जास्त आहेत का हे जाणून घेतल्याच्या नंतर आपल्याला थोडंसं त्यात हे होतंय आणि मग त्या अनुषंगानं जो आहे हे आत्महत्या करण्याचं प्रमाण थोडं थांबतंय. किमान तुम्ही लढलं पाहिजे असं तुमचं मत? असं माझं मत आहे. न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जी काही हॅरेसमेंट होती पुरुषांची त्याबद्दल काय सांगा? न्यायालयीन प्रक्रियेचा जर विचार केला तर महिला ज्या सांगतात ते अगोदर ऐकल्या जात आहे आणि ज्यावेळेस पुरुष हा सांगायला जातोय तर पुरुषाचं सत्य असून सुद्धा त्याला त्या ठिकाणी पुरावा मागितला जातोय आणि पुरावा असूनही काही ठिकाणी त्याचा पुरावा डावलला जातोय. जसे काही केसेस ऐकलेत आपण, बरेचसे प्रकरण आहेत तसे का त्यांच्याकडे पुरावा असून सुद्धा आता इथंच काही व्यक्ती स्वतः जिवंत असून सुद्धा त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र निघाले. म्हणजे यावरून असं दिसतंय की कायद्याचा हा किती गैरवापर आहे.